ही गोष्ट आहे मुंबईहून निघालेल्या एका एसटी बसची, जिच्या प्रवाशांनी एका रात्री अशी गोष्ट पाहिली की आजही त्या घटनेचा उल्लेख करताना ते सगळे घाबरून जातात. रात्रीचे 9:15 वाजले होते. मुंबई सेंट्रल डेपोतल्या प्लॅटफॉर्म नंबर 13वर MH11 AB 4521 ही साताऱ्याला जाणारी शेवटची बस उभी होती. या बसचे ड्रायव्हर प्रकाश आणि कंडक्टर राहुल दोघेही अनुभवी होते. रात्रीच्या वेळी अनेकदा ते ह्या रस्त्यावरून गेले सुद्धा होते. बस निघायची वेळ झाली तसा कंडक्टर बसमध्ये आला आणि आपल्या गाडीतले प्रवासी मोजू लागला. बसमध्ये मोजकीच माणसं होती, त्यामुळे काही सीट रिकामी होत्या. कंडक्टर प्रवाशांची हजेरी घेऊन आपल्या सीटवर येऊन बसला आणि तिकिटाचे पैसे मोजू लागला. थोड्याच वेळात मुंबई सेंट्रलच्या बस डेपोमधून ही बस साताऱ्याला जाण्यासाठी निघाली. मुंबईच्या ट्रॅफिकमधून हळूहळू बाहेर पडत ती आता महामार्गाकडे वळली. खिडकीच्या बाहेर दिसणारी झाडं पटापट मागे निघून जात होती. रस्त्यावरही तुरळकच वाहतूक होती, म्हणून बसने आता चांगलाच वेग धरला होता. रात्री 12-12:30च्या सुमारास रोहित सावंत, जो बसमधला एक प्रवासी होता, आपला मोबाईल काढून त्याच्यामध्ये काहीतरी वाचत होता. तेव्हा त्याच्या कानावर विचित्र आवाज आला. मागच्या सीटवर कोणतरी हळूहळू पुटपुटत होतं. त्याने मागे पाहिलं. बसच्या शेवटच्या सीटवर काळा शर्ट आणि पांढरी विजार घालून एक माणूस एकटाच बसलेला होता. त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते, जणू तो स्वतःशीच काहीतरी बोलत होता. रोहितला त्याचं असं वागणं थोडं विचित्र वाटलं, पण त्याने त्या माणसाकडे दुर्लक्ष केलं आणि आपले काम तो करू लागला. थोड्या वेळाने अचानक रोहितच्या बाजूच्या सीटवर झोपलेला एक प्रवासी जोरात किंचाळत उठला. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? त्याच्या त्या ओरडण्याने सगळेच जागे झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. काय गडबड आहे हे बघण्यासाठी कंडक्टर सुद्धा त्या माणसाजवळ आले. काय झालं? कंडक्टरने विचारलं. मी झोपलो असताना कोणीतरी माझ्या खांद्यावर थंडगार हात ठेवल्यासारखं मला वाटलं, पण मला जाग आली तेव्हा इथं कोणच नव्हतं, म्हणून मी जोरात ओरडलो. त्याचं हे वाक्य ऐकताच संपूर्ण बसमध्ये अचानक भीती पसरली. तुम्हाला स्वप्न पडले असेल, झोपा तुम्ही शांतपणे. कंडक्टरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या जागेवर येऊन तो बसला. जवळपास 2:30च्या सुमारास बस खंडाळ्याच्या घाटात पोहोचली होती. पाऊस जरा कमी झाला होता, पण घाटातले रस्ते धुक्याने भरले होते. अचानक कंडक्टरचं लक्ष मागे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं, मागच्या सीटवर कोणतरी कमी दिसते. मगाशी मी मागे गेलो होतो तेव्हा मागच्या सीटवर एक काळा शर्ट आणि पांढरी विजार घालून एक माणूस बसला होता. आता तो कुठेच दिसत नाहीये. कंडक्टर स्वतःशीच बोलू लागला. त्याने संपूर्ण बसमध्ये नजर फिरवली, पण तो काळा शर्ट आणि पांढरी विजार घातलेला माणूस कंडक्टरला कुठे दिसलाच नाही. काहीतरी गडबड आहे, कंडक्टर बोलला. त्याने हा सगळा प्रकार हळूच जाऊन ड्रायव्हरच्या कानात सांगितला आणि जसा त्या कंडक्टरने हा सगळा प्रकार त्या ड्रायव्हरच्या कानात सांगितला, तेवढ्यात भरधाव वेगात चाललेली बस अचानक एका निर्जन ठिकाणी येऊन थांबली. बसच्या इंजिनने काम करायचं बंद केलं
ड्रायव्हरने 2-3 वेळा सेल्फ देऊन बघितला. पण गाडी काय स्टार्टच होत नव्हती. बसच्या त्या अचानक लागलेल्या दचक्यामुळे सगळेच प्रवासी उठून बसले. तेवढ्यात पुढच्या सीटवर असलेल्या वयस्कर आजोबांनी ड्रायव्हरला विचारले, काय रे बाबा, काय झालं? बस अशा जंगलात का थांबवलीस? अहो आजोबा, मी थांबवली नाही, अचानक बस बंद पडली आहे. थांबा, आम्ही बघतो बाहेर जाऊन काय झालंय ते. असे बोलत कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही बसमधून उतरून बाहेर गेले. बाहेर रस्त्यावर एक विचित्र शांतता पसरली होती. झाडं हलत नव्हती, पक्ष्यांचा आवाजही येत नव्हता. जणू काय आजूबाजूचं संपूर्ण जंगल गोठलं गेलं होतं. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेजण इंजिन तपासत असताना एक प्रवासी खाली उतरला आणि उतरताच मोठ्याने ओरडून बोलला, ते बघा, पुढे कोणतरी उभा आहे. आता मात्र ड्रायव्हर, कंडक्टर आणि बसच्या खिडकीमधून बाहेर बघणाऱ्यांनी समोर बघितलं. रस्त्याच्या मधोमध तोच माणूस उभा होता, काळा शर्ट आणि पांढरी विजार घातलेला. साहेब, कोण आहात तुम्ही? ड्रायव्हरने विचारलं. पण त्या माणसाने काही उत्तर दिलं नाही आणि हळूहळू मान वर केली. जेव्हा लोकांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा संपूर्ण बसमधून किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. काळं शर्ट आणि पांढरी विजार घातलेला तो माणूस अर्धवट जळलेल्या अवस्थेत होता. त्याचे डोळे कोरडे आणि खोल गेलेले होते. त्याचा चेहरा संपूर्ण काळपट झाला होता आणि तोंड अर्धवट उघडलेलं होतं. हा त्या माणसाचा विचित्र अवतार बघून सगळेच आरडाओरडा करू लागले. आता तो माणूस हळूहळू बसकडे येऊ लागला. तो बस जवळ येतोय हे समजताच ड्रायव्हर आणि कंडक्टर तिथून पळाले आणि ताबडतोब गाडीत येऊन बसले. बस सुरू करा पटकन. प्रवासी घाबरून ओरडू लागले. करा बस सुरू कर लवकर, तो येतोय, बस सुरू कर. ड्रायव्हरने स्टार्ट बटन दाबलं. इंजिन लगेच सुरू झालं आणि जसं इंजिन सुरू झालं तशी ती बस लगेच तिथून वेगाने निघून गेली. कशी बशी सकाळी 6:30 वाजता बस साताऱ्याच्या बस डेपोमध्ये येऊन पोचले. प्रवासी अजूनही घाबरलेच होते. बस डेपोमध्ये येऊन थांबताच पटापट बसमधून उतरून गेले. बसचा ड्रायव्हर प्रकाश आणि कंडक्टर राहुल हे दोघे मात्र डेपोच्या व्यवस्थापकांना संपूर्ण गोष्ट सांगायला गेले. ते ऐकून व्यवस्थापक क्षणभर शांत राहिले आणि हळूच म्हणाले, त्या मार्गावर 2 वर्षापूर्वी एका बसचा अपघात झाला होता आणि काल तुम्हाला जो दिसला तो त्याच बसचा ड्रायव्हर होता. म्हणजे तो अजूनही तिथेच आहे? राहुल घाबरून म्हणाला. हो, आणि रात्री अपरात्री त्याच्या वाटेवरून जाणाऱ्या बसला तो असाच घाबरवत असतो. कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? नॉर्मल व्हिडिओजपेक्षा थोडे वेगळे हटके टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर या चॅनलमार्फत वेगवेगळ्या हॉरर स्टोरीज घेऊन येतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जाता नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून जा. तुमच्या कमेंटची खरंच गरज आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत, कोणत्या टॉपिकवर बघायला आवडतील, अशा पद्धतीच्या कमेंट मला गरजेच्या आहेत. तुमची एक कमेंट माझ्यासाठी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं इन्स्पिरेशन देऊन जाईल. तर नक्की कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.